नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कॅनफिन होम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीला घेऊन ही अपडेट आली होती 8 डिसेंबर 2025 म्हणजे काल ड्युरिंग द मार्केट दुपारी 12:30 वाजता. तर मित्रांनो, कॅनफिन होम्स लिमिटेड या कंपनीने 15 डिसेंबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि कॅनफिन होम्स लिमिटेड ही कंपनी 15 डिसेंबर 2025 ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, या कंपनीने इंटरिम डिव्हिडंडला देण्याकरिता रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 19 डिसेंबर 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे कॅनफिन होम्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया वेलस्पून कॉर्प बद्दल. तर मित्रांनो, वेलस्पून कॉर्प्स असोसिएट CPIC बॅक्स स्टील पाईप कॉन्ट्रॅक्ट वर्थ ₹1165 कोटी फ्रॉम सौदी वॉटर ऑथॉरिटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वेलस्पून कॉर्प लिमिटेड या कंपनीने सौदी वॉटर ऑथॉरिटी सोबत कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे स्टील पाईप्सच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लायसाठी. आणि मित्रांनो, या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू आहे 1165 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे वेलस्पून कॉर्प लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, हजूर मल्टी प्रोजेक्ट्स विन्स ₹277 कोटी NHAI प्रोजेक्ट्स इन तामिळनाडू, महाराष्ट्र. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इन्फ्रा टू एनर्जी प्लेयर हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला 2 वर्क ऑर्डर्स मिळाले आहे. NHAI म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून. आणि मित्रांनो, या 2 वर्क ऑर्डर्सची किंमत आहे 277 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, ट्रान्सरेल लाइटिंग बॅक्स न्यू EPC ऑर्डर्स वर्थ ₹822 कोटी फायनान्शियल इयर 2026 इनफ्लो क्रॉस ₹5110 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड या कंपनीला पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सेक्टरमध्ये 822 कोटी रुपयांचे फ्रेश ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, आता ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड या कंपनीला जेव्हापासून फायनान्शियल इयर 2026 सुरू झाला आहे तेव्हापासून आतापर्यंत 5110 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे ऑर्डर्स मिळाले आहे. आणि याच अपडेटमुळे ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अशा कंपनीबद्दल ज्या कंपनीला रिसेंटली महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने ॲक्वायर केले आहे. आणि त्या कंपनीचे नाव आहे SML महिंद्रा लिमिटेड. तर मित्रांनो, SML महिंद्रा रिपोर्ट्स स्ट्रॉंग नोव्हेंबर परफॉर्मन्स, प्रोडक्शन अप 56%, सेल्स अप 94%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण SML महिंद्रा लिमिटेड या कंपनीचा नोव्हेंबर 2025 या महिन्याचा डेटा बघितला तर SML महिंद्राने नोव्हेंबर 2025 मध्ये 1394 कमर्शियल व्हेकलचे प्रोडक्शन केले आहे, जे एका वर्षाआधी म्हणजे नोव्हेंबर 2024 मध्ये होते 894 युनिट्स. म्हणजे इथे इयर ऑन इयर बेसिसवर 56% ची ग्रोथ दिसत आहे. तसेच मित्रांनो, याची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 94% ने वाढून नोव्हेंबर 25 मध्ये झाली आहे 952 युनिट्सची, जे एका वर्षाआधी म्हणजे नोव्हेंबर 24 मध्ये होती 490 युनिट्सची. तसेच SML महिंद्राचा एक्सपोर्ट इयर ऑन इयर बेसिसवर 175% ने वाढून नोव्हेंबर 25 मध्ये झाला आहे 135 युनिट्सचा, जो नोव्हेंबर 2024 मध्ये होता फक्त
49 युनिट्सचा. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने रिसेंटली ॲक्वायर केलेली कंपनी SML महिंद्रा लिमिटेड ही कंपनी देखील याच अपडेटमुळे फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टॉरेंट पॉवर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो टॉरेंट पॉवर साइन 10 इयर LNG सप्लाय डील विथ JERA. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो टॉरेंट पॉवर लिमिटेड या कंपनीने लॉंग टर्म सेल अँड परचेज ॲग्रीमेंट साईन केला आहे JERA कंपनी इंक जापानसोबत. आणि मित्रांनो या ॲग्रीमेंटच्या अंडर JERA टॉरेंट पॉवर लिमिटेडला LNGचे 0.27 MMTPA सप्लाय करेल. आणि मित्रांनो हा ॲग्रीमेंट 10 वर्षासाठी आहे आणि याची सुरुवात होईल 2027 मध्ये. आणि याच अपडेटमुळे ही कंपनी देखील याच अपडेटमुळे फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो या कंपनीने काही दिवसां अगोदर 1:5च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला होता. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो आता या नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीने या 1:5च्या रेशोच्या स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे फ्रायडे 26 डिसेंबर 2025. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया ICICI बँक लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो ICICI बँक टू ॲक्वायर 2% स्टेक इन ICICI AMC फ्रॉम प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन फॉर ₹2140 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो ICICI बँक लिमिटेड या कंपनीने ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड मध्ये ॲडिशनल 2% शेअर होल्डिंग परचेज करण्यासाठी शेअर परचेज ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केला आहे प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंग्स लिमिटेड सोबत. आणि मित्रांनो हा जो आहे ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी या कंपनीचा IPO सबस्क्रिप्शनसाठी याच वीकमध्ये ओपन होणार आहे. आणि मित्रांनो यामध्ये ॲडिशनल 2% हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी ICICI बँक लिमिटेडने हा ॲग्रीमेंट साईन केला आहे. आणि मित्रांनो परचेज प्राईज फिक्स झाली आहे 2140 कोटी रुपयांमध्ये या 2%च्या ॲडिशनल हिस्सेदारीसाठी. आणि मित्रांनो याच जबरदस्त अपडेटमुळे ICICI बँक लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा कॅपिटल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो टाटा कॅपिटल शेअर बिलो IPO प्राइस बट कोटक सीज 12% अपसाइड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो टाटा ग्रुपची कंपनी टाटा कॅपिटल लिमिटेडवर ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल्सने ॲटची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राइस दिला आहे ₹360 पर शेअरचा, जो करंट लेवलने 11%चा अपसाइड दर्शवतो. आणि मित्रांनो यांनी आपल्या नोटमध्ये हे पण सांगितले आहे की टाटा कॅपिटल करंटली इंडियाची 3rd लार्जेस्ट NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. आणि कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या Q2च्या डेटानुसार लोन बुक आहे 2.44 लाख कोटी रुपये. आणि मित्रांनो कोटकने असे पण सांगितले की टाटा कॅपिटलचा ग्रॉस लोन या फायनान्शियल इयर 2025 आणि फायनान्शियल इयर 2028च्या पिरियडमध्ये चा ग्रॉस लोन्स 21%च्या CAGR म्हणजे ॲन्युअल कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेटने ग्रो होईल असे पण कोटकने सांगितले. आणि याच अपडेटमुळे टाटा कॅपिटल ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ
फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.